जुनी आणि जवळपास 2026-27 मध्ये त्याला 100 वर्षाचा कालावधी हा पूर्ण होत असणारी ही आहे. संबंधित सोसायटीचे आणि त्या संबंध म्हणजे या चिल्ड्रन एड सोसायटीच्या निगडीत असणाऱ्या बाबींची जी काही समिती असते याचे अध्यक्ष सन्मान्य राज्याचे गृहमंत्री हे त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली बैठक ही आयोजित होत असते. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच त्या गृहमंत्री म्हणून त्या समितीचे अध्यक्ष आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्या संदर्भातली एक सविस्तर बैठक ही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सन्मान्य सदस्य महोदयांनी अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने तिथले असणारे अतिक्रमण, त्याच्या संदर्भात असणाऱ्या सुधारणा, पुढचे जे काही उपाययोजना आहेत या संदर्भामध्ये काही या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. 55 एकर तिथं जागा आहे. 32 एकर जागेमध्ये आजही मतिमंद मुलांची शाळा असेल, मुलांची काही त्या ठिकाणी सुविधा आहेत त्या आहेत. अशा काही त्या 32 एकर जागेमध्ये आहेत. तिथं अहिल्या भवनसुद्धा म्हणजे जी विभागाची प्रशासकीय भवन आहे हे सुद्धा प्रस्तावित असून त्याला जिल्हा नियोजन अंतर्गत 3% निधी हा त्या ठिकाणी 3%मधून निधी हा मंजूर झालेला आहे. त्यामुळे तेही एका बाजूला प्रगतीपथावर आहे. जी 24 एकर जागा आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी केला. या संदर्भामध्ये माझ्या दालनात सुद्धा मी जवळपास 3-4 बैठका या घेतल्या. याच्यामध्ये महसूल विभाग असेल, महानगरपालिका असेल, याही याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा या संदर्भातला समन्वय हा साधलेला आहे. काही दिवसांपूर्वी तिथल्या पालकमंत्री महोदयांनी सुद्धा या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि अतिक्रमण काढण्याचं काम हे त्या ठिकाणी बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्याचबरोबर सदर सर्व क्षेत्राची मोजणी ही त्या ठिकाणी करण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे आणि ती मोजणी होत असताना अतिक्रमण काढण्याचे आदेशसुद्धा आदरणीय गृहमंत्री, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आले आणि अतिक्रमण काढून झाल्यानंतर तातडीने त्याची संरक्षण भिंतसुद्धा आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे आणखीन पुढचं अतिक्रमण हे त्याच्यामध्ये होणार नाही. क्रीडा BMCचं जे तिथं क्रीडाच्या सुविधासाठी जे काही तिथं आरक्षण पडलेलं आहे तर त्यामध्ये क्रीडाच्या सुविधासुद्धा आणि कौशल्य विकास अंतर्गत सुविधासुद्धा या आम्ही हे अतिक्रमण काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही क्रीडा विभाग, BMC आणि महिला बाल विकास विभाग हे त्यामध्ये करणार आहे. त्याच्यामुळे या 55 एकर जागेमधला अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा विभाग म्हणून तितकेच गतिमान पद्धतीनं काम करत आहोत आणि 100वे वर्ष सोसायटीचं त्या ठिकाणी साजरं करत असताना हे संबंध अतिक्रमण काढून तिथं चांगली प्रशासकीय इमारत आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग जे आहे ते योग्य ती पावलं उचलत आहे. टाटाच्या संदर्भामध्ये आणि अदानीच्या याच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जो काही अहवाल सादर होणार आहे त्यामध्ये जर संबंधित कुठले अधिकारी दोषी आढळले तर योग्य ती कारवाई ही करण्यात येईल. पण याच्यामध्ये BMC, महसूल आणि महिला व बालविकास विभाग एकत्रित असल्यामुळे एकटं महिला व बालविकास विभाग काही त्या संदर्भामध्ये कारवाई करू शकत नसतं कारण 2-3 विभाग आहेत आणि लीज एक्सटेन्शन जे आहे हे सुद्धा सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत यांच्याकडे सुद्धा आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा करून ती जी लीज आहे त्या जागेवरची ही पण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग हे प्रयत्नशील आहे. त्यामध्ये उल्लेख केला की 32 एकर 24 एकर अशी मिळून ती 55 एकर साधारणपणे ती जागा आहे. 32 एकर जागेमध्ये आमच्या शासनाच्या इमारतीसुद्धा आहेत. तिथं काही मुलांची जी शाळा आहेत त्याही सुरू आहेत. दिव्यांगां आणि मतिमंद मुलांसाठीच्या सुविधा आहेत ती त्या ठिकाणी सुरू आहे. 24 एकर जागेमध्ये सुद्धा 6 एकर अशी जागा आहे ज्याच्यामध्ये महिला बाल विकास चिल्ड्रन एड सोसायटीचे आणि विभागाचे त्या ठिकाणी कार्यालय आहेत. जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे आणि हा काही 1-2 वर्षाचा नाही आहे. अतिक्रमण हे आधीच्या कालावधीमधले सुद्धा आहेत. पण सकारात्मक बाब त्याच्यातली ही आहे की आपण ते काढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत, जी काही कारवाई आहे ती सगळी आपण करत आहोत आणि याच्यामध्ये जो काही अतिक्रमण करणारे असतील त्याच्यामध्ये कुठल्याही विभागाचे शेवटी ही शासन म्हणून मी या ठिकाणी उत्तर देते त्यामुळे BMC असेल किंवा त्याच्यामध्ये आमचा विभाग असेल किंवा महसूल असेल कुणी त्यामध्ये
जर काही तत्कालीन त्या कालावधीमध्ये कुचराई केलेली असेल तर त्या संदर्भामधली कारवाई ही करण्यात येईल. चला पुढे जाऊया. चर्चा क्रमांक प्रमाणाने या संदर्भामध्ये लक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे अतिशय गांभीर्याने या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती केली जात आहे आणि त्या संबंध भागामध्ये प्रत्यक्षात मी सुद्धा 2-3 वेळा व्हिजिट केलेला आहे. 2-3 बैठका त्या संदर्भातल्या झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिथल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा बैठका घेतल्या. त्या जागेची प्रत्यक्षात मोजणी करून ती अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई आहे ती सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे आणि अतिक्रमण काढून फक्त आम्ही थांबणार नाही आहोत, तर तिथं काही नियोजनसुद्धा आणखीन प्रस्तावित त्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आणखीन क्रीडाची सुविधा असेल, कौशल्य विकास आणखीन सुविधा असेल किंवा जे जे काही कोर्सेस तिथं दिले जातात त्याची ॲडव्हान्स ट्रेनिंग असेल, आमचं विभागाचं अहिल्या भवन प्रशासकीय इमारत असेल, या सगळ्या बाबींचे प्रस्ताव जे आहेत ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. पहिलं अतिक्रमण काढून तिथं कंपाऊंड तयार करणं ह्या गोष्टीकडे, जेणेकरून पुढं आणखीन त्याच्यावर अतिक्रमण होऊ नये ह्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही पावलं उचलत आहोत आणि तत्कालीन त्या वेळेला जे जे काही अधिकारी असतील, अतिक्रमण होत असताना असेल किंवा काय असेल, त्या संदर्भामधली जी दोषींवर कारवाई आहे ती त्या संदर्भातला अहवाल त्या ठिकाणी मागवून केली जाईल. चला चर्चा क्रमांक 3 श्री